नक्कीच आम्हा सगळ्यांना आमदारांना अभिमान आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे आज महाराष्ट्रात येऊन सगळ्या आमदारांशी चर्चा करणार आहेत। आत्मनिर्भर भारत या संदर्भात जे काही काम त्यांनी ह्या 2014 पासून या देशामध्ये उभं केलेलं आहे, या देशाचा GDP वाढवण्यासाठी फार मोठं योगदान आज जगभरामध्ये मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना आहे। आणि म्हणून मोदी साहेब आज आम्हाला भेटणार आहेत, ते आमच्याशी संवाद साधणार आहेत, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। खरं तर सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिलाच भेट होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा शंखनाद आज होईल असं वाटतंय का? होय, लवकरच आता आपण पाहताय की 22 तारीख सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आहे आणि याचा निकाल लागल्यानंतर तात्काळ निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी पुन्हा एकदा वॉर्डमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून सरकार अतिशय सक्षमपणे या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाणार। थेट संवाद साधणार आहेत आमदारांसोबत, तुम्ही एक फाईल कॅरी करत आलेला, जर थेट काही प्रश्न आला तर त्याची तयारी झालेली आहे का? म्हणजे परीक्षेच्या आधीची तयारी झाली आहे का? होय, नक्कीच जे काय मोदी साहेबांनी जे 2014 पासून या देशामध्ये सरकारच्या माध्यमातून जे काम उभं केलं ते सगळं ऐतिहासिक आहे आणि त्यामुळे आमचं भाग्य असेल की आम्हाला एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर आम्ही अभिमानाने देऊ। सर, आमच्याशी बोलण्यासाठी तर महेंद्र तरे म्हणतात आमचं भाग्य असेल जर आम्हाला एखादा प्रश्न मोदी साहेब यांनी विचारला तर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।